तरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जीवी सवे तुका म्हणे जीवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा महायोग पिते तटे भीमरत्या वरं कुंडलिकाय दातो मुनित्र समागत्य तिष्ठत मानादगद परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जटाकटा संभ्रम प्रमंगलिंगन विलोल वेची वल्लभ विराजमान शरण शरण एक शरण
शरण एकनाथा पायी माता टेविला नका पाहो गुणदोष झालो दास पायाचा ओम यंता प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधर स्वदाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तोभ्यम् अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला हा अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देवनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा सर्वांच्या परिचित आणि उपदेश या प्रकरणातील हा अभंग असून या अभंगातून तुकोबाराय याचे यावत परमार्थ प्रेम्यांना उपदेश करतात विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे अगत्याचं आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राच्या प्रगट दिनानिमित्त रामनवमी निमित्त आपल्या देवमूर्ती या गावामध्ये गेल्या 4 वर्षापासून हे 5वं वर्ष आहे ना, 5वंच ना, यंदाचं हे 5वं वर्ष आहे आणि या 5व्या वर्षामध्ये आपल्या सप्ताहानं पदार्पण केलेलं आहे. 5व्या वर्षाला सुरुवात झालेली आहे. नवे उद्याचा उपांत्य दिवस आहे. अर्थात आजची ही 6व्या दिवसाची सेवा मज सारख्या पामाराकडे आली. सेवा येण्याचा योग आमचे काकासाहेब भाऊ जाधव यांच्या मार्फत ही सेवा आली. यथामती यथा अवकाश ज्ञानोबराय जशी बुद्धी देतील सेवा करण्याचा प्रयत्न करतो. तसंच या कीर्तन रूपी पुष्पाला ज्यांचे हात लागले, आपल्याच पंचक्रोशीतील गायक वृंद असतील, मृदुंग महामणी असतील, गुरुजी अशोक गुरुजी खरात, बरोबर ना, खरात गुरुजी असतील, सुंदर दोन्हीकडून 2 इंद्रासारखे वाजवणारे एकूण आमचे गायके महाराज, बरोबर ना. मी ह्या भागामध्ये नवीनच पहिल्यांदा झालो. असू द्या. आणि सध्या आता म्हणजे हेच चालू आहे, काय म्हणतात त्याला, कळलं का,
आवाज जाम झालेला आहे, थोडं समजून घ्यायला ना, कळतंय ना तुम्हाला मी बोलतोय ते. हा, थोडासा आवाज बसलाय, बाकी काही नाही, फक्त समजून घ्या तुम्ही. हा, बाकीचे आमचे रामकिसन भाऊ असतील, आमचे रघुनाथ भाऊ असतील, तसेच आमचे बबन महाराज गोड बोले. हा, जसं त्यांचं आडनाव आहे गोड बोले, गोड गातात पण ते. आणखी चोपदार असतील, सगळे पंचक्रोशीतील भजनी मंडळी आमचे, पैठणहून आलेले आमच्या संस्थेचे विद्यार्थी, तसेच आमचे वाटूरहून आलेले श्री ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्था वाटूर माझे विद्यार्थी तेही, आणि तुम्ही सज्जन श्रोते मायबाप यांच्या सर्वांच्या हृदयामध्ये बसलेल्या त्या प्रभू रामचंद्राच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी या वारकरी सांताच्या. बोलताना विको कमी करा. बाकी सगळं काय नाव आहे आपल्या साऊंड सिस्टमचं? अक्षय. अतिशय सगळं उत्कृष्ट आहे, फक्त बोलताना विको कमी करा, गायन करताना करा. सगळं नावच दिसलं नाही कुठं राहिले ते, ठीक आहे. हा, सुंदर आहे, सगळं काही सुंदर आहे नियोजन. फक्त एक वाटलं इथून असं नेमकंच इथून आमची एंट्री झाली, मागं गाडी लावलेली, असं जात असताना इथं भरपूर जेवायला बसलेले लोक होते, भरपूर. तितकी इथं आले नाही असं वाटतं. सगळेच असले. उद्या येतील का काल्याला? असू द्या. हा, पण जे आले ते थोडे असावे, पण कसे असावे? गर्दी. हा, निरे थोडे परी निरे. हा, दर्दी असावे, गर्दी नसावी, आहे का नाही? हा, तसे तुम्ही आलेले सगळे दर्दी. फक्त एकच करायचं काय, ज्या वेळेस भगवंताचं नामस्मरण आपल्या कानावरती येईल त्यावेळेस मुखानं देवाचं नाव घ्यायचं ना, हातानं टाळी वाजायची. कशी? एकदा वाजा सगळे. सुंदर सुंदर सगळं काही सुंदर नियोजन आहे. नेत्राला नेत्र दिपून जावे इतका सुंदर महोत्सव करतात. पण गर्दी उद्या काय करायचं? उद्या येत असताना आता उद्याचं शेवटचं जागराचं कीर्तन राहील, मागणीचं, आहे का नाही? परवा दिवशी काला राहील. मग उद्याच्या रात्रीच्या कीर्तनाला माता माऊलींनी येता येता काय करायचं? शेजारीचा हात धरून एका हातात एक आणि दुसऱ्या हातात दुसरी, अशा दोन्ही घेऊन यायचे. इथं आणलेलं काय पाप लागत नाही, आहे का नाही? उलट करवी त्या लागे अर्धे, अर्ध पुण्य करून घेणाऱ्याला लागतं. मग काही अडचण नाही ना बाबा. उद्या आणता 101%, 2 जण आणायचे. हा, असं करा. आपल्या मतलब छोटा आहे आपला, भरायला काय नाही. गावाची संख्या किती आहे? मला ते आमचे काकासाहेब भाऊ म्हणले किती? 11,000 भरतील काय? म्हणजे 10% सुद्धा लोकसंख्या या ठिकाणी उपलब्ध नाहीये तुमची कीर्तनाला. तसं करू नका गड्यावर राजा हो. इतका डोळ्याला नेत्र दिपवून टाकेल. ह्या हाराच्या वजन मारायची पाळी आली माझी. मग आम्हाला मारायला थोडं बोलिलं तुम्ही. तर ऐका ना तुम्ही पण, ऐका नाही, देवाचं सांगतोय ना. तर मग ऐकण्याकरता तुम्ही ऐका आणि दुसऱ्याला पण सांगा, त्यांना पण घेऊन या. आणि या
आनंदामध्ये सहभागी व्हा. बाकीचं काय वर्णन करावं ते थोडंच आहे. गावामध्ये पंक्ती पण भरपूर आहे. आजची पंगत माजी सरपंच तिडके भाऊ ना, हा सुंदर पंक्ती, अन्नदान हे सगळं काही आहे तुमच्या सप्त्यामध्ये. अहो काही काही गायकी महाराज आमच्या तिकडेच गेल्या वर्षी बाबा तुम्ही होते वाटोला आमच्या सप्त्याला. गावकऱ्यांनी नियोजन केलं, सप्त्यामध्ये अन्नदानच नव्हतं महाराज, नुसतं कालेची पंगत एकच होती. नाही महाराज, अन्नदानही असावं, ज्ञानदानही असावं आणि भगवंताचं चिंतन तर असावंच असावं. नामस्मरण अखंड असावं. कसं असावं? अखंड. तेच सांगणारा हा अभंग आहे. अखंड आहे पण कसं आहे तुम्हाला ऐकायचंय ना? आता लक्ष देऊन ऐका. एकदा शेवटचं भजन करा. विठ्ठल सुरुवात करण्यापूर्वी एक मुद्दा मांडायचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. उपदेश कळतो ना तुम्हाला? उपदेश कळतो. उपदेश म्हणजे काय नेमकं? तिडके भाऊ पंगत देणं नाही बरं. उपदेश म्हणजे पंगत दिली चांगली गोष्ट आहे, पण उपदेश म्हणजे काय? उपदेश म्हणजे काय? काय की महाराज वा एखादं काही हो मार्गदर्शन. बरोबर शब्द आहे. काय मार्गदर्शन म्हणजे सांगणं. आपण त्याच्यात पण प्रकार पडतात. ऐका, मार्गदर्शन वेगळं आणि उपदेश वेगळा. का? कारण मार्गदर्शन बाबा याच्यातलं कोणी नसेल तसं तंबाखू खाता का कोणी? याच्यातलं नाही. तंबाखू, त्या तंबाखूला चुना किती लावावा हा शेजाऱ्याला सांगू लागला. शेजारी त्याला, अरे बाबा तू जास्त घेतलं तर तोंडाचे साल्टे निघतील. हे मार्गदर्शनच झालं ना. मग याला उपदेश म्हणता येईल का? नाही. मग उपदेश आणि मार्गदर्शन ह्याच्यात फरक आहे. मग जे हिताचं सांगणं आहे तसं हिताचं, ज्याच्यामध्ये हित दडलेलं आहे, जे ऐकल्याच्या नंतर ऐकणाऱ्या व्यक्तीचं हित होणार आहे, ते जे सांगणं आहे त्याला उपदेश म्हणतात. आणि तो उपदेश तुकोबाराय या अभंगातून करतात. विठ्ठल संत सांगतात, हित सांगतात, हिताचं सांगतात. संत नाही सांगत. काय संत काय सांगतात? एखाद्या संतानं सांगितलेलं मला सांगा, तू नोकरीला लाग, चांगली पोरी सोबत लग्न कर, घर बांधव, याचे नळडे मोडव, त्याचे नळडे मोडव, संपत्ती कमव. हे नाही सांगत ना संत. मग सांगतात काय? ज्याच्यामध्ये तुझं हित आहे. अरे बाबा तू जन्माला आला ना, नरदेहाला आला ना, तर तुझं कशात हित आहे ते जे सांगितलं जातं त्याला उपदेश म्हणतात. विठ्ठल बाबा इतक्या लांबून आले, सगळं वरून जाईन असं बोलू नका. सरळ खालून ये. तुम्ही मंडपाच्या वरून चाललाय असं बोलायले. समजत ना मी बोलतोय ते? थोडं समजून घ्या गड्या. मी पण खरंच जाण. काय सांगायचंय मला? उपदेश तुकोबाराय या अभंगातून करतात. उपदेश पण करतात ठीक आहे. उपदेश ज्याला केला जातो त्या व्यक्तीचे पण भाग पडतात दोन. ऐका, उपदेश कोणाकोणाला? सामान्यजने जो संसारामध्ये विषयामध्ये रक्त झालेला आहे, हाय विषय, हाय भोग, हाय संपत्ती, हाय लेकरं, हाय बाळ, हेच करतोय, त्यांना पण तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे अनेक ठिकाणी. जे विषयात रचलेले काय सांगतो तुम्हासी विषयामध्ये रस झाल्यानं सांगितलंय, तुम्ही विठ्ठलाला भजा, नाही भजले तर तुमचा जन्म वाया जाईल गाड्या. मग विषयामध्ये जे रस झाले त्यांना सांगितलं विठ्ठलाला भजा, पण जे विषय सोडून परमार्थाला लागलेले त्यांना पण तुकोबाराय उपदेश करतात. मग आजचा जो हा उपदेश आहे, जे परमार्थाला लागले ना त्यांच्या करता उपदेश आहे. परमार्थाला लागले त्यांना काय उपदेश करायची गरज आहे? अरे तसं नाही.
एक थोडक्यामध्ये सांगू का तुम्हाला परमार्थाला लागलेल्याला उपदेश करण्याची काय गरज आहे थोडक्यात सांगू कारण परमार्थाचं काय वर्म आहे हे आपल्याला कळत नाही म्हणून तुकोबारायांसारख्या महात्म्याला आपल्यासारख्याला उपदेश करावा लागतो कळतंय का तुम्हाला नाही कळत मला सोपं करून सांगतो अजून ऐका नुसतं मानेच हालू नका म्हणजे मला नेमकं कळत नाही तुम्ही झोपले का कळत नाही कळतंय म्हणताय हा नुसतं कळतंय का अरे डुकले गेले का काय करायले ऐका जे परमार्थाला लागलेले नाही त्यांना सांगितलं सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला अनेक प्रमाण आहेत असे आणि जे परमार्थाला लागले पण तरी सुद्धा त्यांना परमात्मा प्राप्त झाला नाही त्यांना सुद्धा तुकोबाराय उपदेश करतात त्यांना कशा आपण परमार्थाला लागलो का नाही सांगा मला एकदा खरात महाराज लागलो का आपण परमार्थाला लागलेलो आहे का आपण हो तुम्ही हो म्हणायला नाही राजा हो तुम्ही फिरणारे माणसं गायके महाराज परमार्थाला लागलो का नाही अरे त्याच्यासाठी आपण सगळं घरदार सोडून लेकरं बाळ सोडून या ठिकाणी आलो ना सगळं सोडून लागलो का नाही बरं तुम्ही सगळे अखंड हरिनाम जपता म्हणजे हा परमार्थ करणंच आहे का नाही बरोबर आहे ऐका नामानं काय भेटतो नामानं काय भेटतं नामस्मरण केल्यानं काय भेटतं देव भेटतो ना मुखी नाम मोक्ष म्हणजे देव आहे मग आपल्याला अखंड आपण हरिनाम सप्ताह करतो मुखात नाव घेतलं की देव भेटतो आणि आपल्याला का नाही भेटत हे बघा परमार्थ म्हणजे दुसरं काही नाही त्याचं पारायण करणं त्याची वारी करणं त्याची पूजा करणं त्याचा नामस्मरण करणं त्याचं चिंतन ऐकणं त्याचं कीर्तन ऐकणं हेच परमार्थ आहे मग हा परमार्थ तर आम्ही करतो पण तो भेटला का नाही का कीर्तने तद्रूपता म्हणजे कीर्तन रूपता नाही भगवंताचं रूप प्राप्त होणं म्हणजे देव भेटणं मग आपण तर कीर्तन करायलो तरी देव भेटायना मग का भेटायना काहीतरी आपलं चुकतंय है का नाही काहीतरी काय होतंय चुकतंय म्हणजे आपलं काहीतरी वर्म चुकतंय आणि एकदा का वर्म चुकलं रे बाबा कलिया वर्म फेरा फेरा पडे इतकंच घ्या वर्म चुकलं की फेरा किंवा काय एक प्रमाणे पहा मला आठवाय नाही इतकं पक्क तुम्ही सांगता ना काय केला होय श्रम चुकलिया वर्म केला होय श्रम गाद्यामध्ये प्रमाणे म्हणजे जे काही आपण केलंय आणि त्याचं वर्म चुकलं तर केलेलं सगळं श्रम होतो वाया जातो आपण नाहक शिनतो आपल्याला केलेल्याच शिन होतो का वर्म चुकलं तर आणि काय काय वर्म लावलं थोडक्यामध्ये सांगू का गुरुवारी बाबा दृष्टांत सांगत असतात पंढरपूरला एक जोडपं आलं कोकणी जोडपं कोकणामध्ये काय असतं माहितीये का बाबा गेलेलेत ना तुम्ही गेलेले तिडके भाऊ गेलेले कोकणात काय असतं भात असतो खायला नारळ पण असतं काय भात तिकडं भातच नुसता खायला आणि ती जोडपं आलं पंढरपूरला नवीन लग्न झालेलं होतं पंढरपूरला आल्याच्या नंतर त्याने मस्तवाने त्या पांडुरंगाची महापूजेचा नैवेद्य घेतलेला पूजा घेतलेली आणि त्या पूजामध्ये पांडुरंगाच्या नैवेद्याला पुरणपोळीचा बेत होता कशाचा पुरणपोळी म्हणल्यावर राजा जेवण आहे जेवणातलं राजा हो म्हणजे राजा जेवण इकडं पहा राजा म्हणलं की जिथं राजा गेला तिथं सैन्य आपोआप येतं ना तसं पुरणपोळी म्हणलं की कुरडई भात भजे बाकी सगळं येतच ना एखाद्यानं बोलवलं चला जेवायला कशाचं होतं पुरणपोळीचं नुसतं पुरण आणि ते गुळणी वाढलं जमतं का होते म्हणजे पोळी आणि गुळणी नाही हे बाकीचं येत राजे जेवण येते तसा बेत आला महाराज आणि याला सगळा भात खायची सवय तसा बेत आला आणि तिथं मग सगळी पूजा झाली देवाला नैवेद्य दाखवला आणि देवाला नैवेद्य दाखवायचा का खाऊ घालायचा खाऊ घालता ना तुम्ही
त्याने 10 किलो ताट बाजूला घेतलं. ते वास असा साजूक तूप असा आणलेला होता तांबूस पोळीवरती. वा म्हणे काय नवीनच वास आला. भात खायची सवय याला. साजूक तूप मस्त म्हणे बाजूला गेला आणि खाल्लं पोट भरलं की मग काम करायला जरा आळस येतो, मग झोपला. आमचं पण तसंच झालं काकाचे आज पोटभर असं जेवण झालंय. आळस नाही आला मला, मी सांगणारच आहे तुम्हाला. हा ऐका, मस्त म्हणे जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर म्हणे का ग हे काय आहे नेमकं? ती म्हणे काय नाही, नैवेद्याचं ताट होतं ते खाल्लं तुम्ही. अरे पण हे नेमकं केलेलं काय आहे? म्हणे मी काय करते, ज्यांनी नैवेद्याचं ताट दिलं ना ते स्वयंपाक घरात जाऊन त्या बायाला विचारते. हे जर जनावर शिकलेलं होतं त्याचं 10वी-12वी ते म्हणे मी जाऊन विचारतो. कागद घेतला हातामध्ये असा मस्त पेन घेतला आणि पेन घेऊन गेलेली आहे तिथं. आणि म्हणे काहो काको आमच्या त्यांना ते तुम्ही दिलेली ते काय दिलं तर ते ताटामध्ये लय जाऊ. अगं त्याला पुरणपोळी म्हणतात. पुरणपोळी लयच आवडली ना त्यांना. म्हणे काय नाही सोपं आहे म्हणे, मी सांगते. बरं सांगा बरं, मी लिहून घेते. मग तिनं सांगायला सुरुवात केली. काय करायचं, आटा घ्यायचा. आटा म्हणजे पीठ. पीठ कशाचं? ज्वारीचं. हुशार आहे तुम्ही पोळ्या करता घरी. काय पीठ घ्यायचं, कशाचं? गव्हाचं म्हणा ना, गव्हाचं पीठ घ्यायचं. बोलाव का नाही म्हणा महाराज, बोललं तर तुम्ही बोलता. पीठ घ्यायचं म्हणे गव्हाचं. किती घ्यायचं म्हणे, जसं लागन तसं घ्या ना. क्विंटल भर घेऊन दोघांचं म्हण का, जसं लागन ते म्हणजे प्रमाणानुसार घ्या. थोडस पीठ घ्यायचं. नंतर डाळ घ्यायची. कशाची डाळ घ्यायची? वा वा, सगळेच आचार्य आहेत तुम्ही. हरभऱ्याची डाळ घ्यायची. थोडासा गुळ घ्यायचा. ती डाळ शिजवायची. नंतर ती शिजवल्याच्या नंतर वाटायची. नंतर परतायची गुळामध्ये. आणि नंतर दोन्ही पण उंडे तयार करायचे. एकमेकात घालायचे, लाटायचे, मस्तवाने तव्यावर टाकायचे. आंबूस आंबूस भाजू द्यायचं. आणि तेलाचा जरसा वरून शिपका मारायचा मस्तवाने. साजूक तूप, तेलाचा नाही हो, तुपाचा. म्हणे मग असा आंबूस वास आला की काढून घ्यायची आणि खाऊ घालायची म्हणे तुझ्या पतीला. म्हणे काही हरकत नाही, मी असंच करते. गेली महाराज घरी. ती कुठे गेली? कोकणात गेली ना. ते आता झालं पंढरपूर संपलं. कौरकनाथा पंढरपूर मध्ये गेली ती कोकणात. 4-5 दिवस झाले, 8 दिवस झाले. ते नवरा होय रे, अगं तुला ते नुसतं लिहून आणलं का, तू करते का नाही पोळी? 10 दिवस झाले पंढरपूरवरून पोळीच केली नाही तू. म्हणे करते ना पोळी मी. काही तुम्हाला खाऊ वाटायली ना आज करते. आज जरा तुमच्या नोकरीहून येताना जालन्याहून घरी येताना लवकर या म्हणे. बरं ठीक आहे, पोळी खायला लवकर येतो मी कामावरून. ते आलेला आहे महाराज. 6ला सुटायचा तो 5लाच घरी झाला. घरी आला, लवकर आला. आणि म्हणे वाढ, म्हणे बसा तुम्ही ताट करून. सगळं तिनं व्यवस्थित करून ठेवलेलं. कणिक मळलेली मस्त म्हणे, पुरण परतून वगैरे ठेवलेलं. म्हणे ताट करते, गरम गरम पोळी करते, तुम्ही बसा. मी लगेच आले. ताटावर बसवलं, पाणी वगैरे दिलं, ताट ठेवलं, गेली स्वयंपाक घरामध्ये. 15 मिनिट झाले, अर्धा घंटा झाला, पाऊण तास झाला. तेव्हा इकडं जी बाया चाटू चाटू बेजार झाला. पोळीची आहे ना. पोळीला काय झालं म्हणे. म्हणे होय रे काय झालं? अहो काय नाही म्हणे, आणायले म्हणे. आण मग पटकन. आले 2च मिनिटात. 1 घंटा झाला. शेवटी उठला तटकन. म्हणे केव्हाचा आवाज देतोय म्हणे, पोळी खाऊ घालायली का, मारते काय उपाशी मला? म्हणे नाही ना हो, मी तर करण्याचा प्रयत्न करते, सगळं केलं. हे पहा, हे सगळी लिस्ट आहे, असं केलं पण पोळीच होय ना म्हणे. लिस्ट पाहू दे. ते पाहिलं त्याने, सगळा उंडा पांगलेला इकडं तिकडं. ती कणिक पांगलेली, तव्यावर कणिक, खाली कणिक, आणि असं त्या पळपटावर कणिक. आणि असं काय करू लागली. म्हणे पहा लिस्ट मध्ये काय, गव्हाचं पीठ घ्या, कणिक करा, डाळ घ्या, शिजवा, परतून घ्या, पुरण तयार करा, ते कणकीचे गोळे करा. मी कणकीचे गोळे केले, एकमेकात घातले, पण लाटल्याच जायना. म्हणे तुझं काहीतरी चुकतंय म्हणे. ते म्हणे काय चुकतंय? ती काय करू लागली माहितीये का, गव्हाचा उंडा आहे ना कणिक, ती पूर्णाच्या कणकीत घालू लागली. कधी लाटल्या जाय. सगळं केलं हो तिनं सगळं केलं. काही ठेवलं करायचं, सगळं केलं, सगळं. तसं आपण सगळं करतोय हो. पण
आणि आपलं काहीतरी वर्म चुकत असेल त्या अर्थी आपल्याला तो भेटत नसेल, आहे का नाही? ज्या अर्थी वर्म चुकल्यावर पोळी होत नाही, त्या अर्थी वर्म चुकल्यावर भक्ती पण कडीला जात नाही. मग भक्तीचं वर्म काय? अभंगाचं पहिलं अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो भक्ती करत असताना त्या भक्तीतली गोडी घेतो. अंतःकरणामध्ये गोडी ठेवा. काय करा? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. तो गोडी घेतो. त्याचा स्वभाव सांगितला त्या देवाचा. भक्ता हो एक करा, वरची भक्ती करू नका. आणि आपलं सगळं वरच चाललंय महाराज. पांढरे शुभ्र कपडे, सगळं पांढरच करा. केस सगळं नाही काळे करतो केस आहे ना. सगळं नुसतं दिसायला वरून, आतून भक्ती तशी नाही महाराज. वरून दिसाव्याची जी भक्ती आहे ती भक्ती त्याच्यापाशी चालत नाही. मग म्हणजे आम्ही नामस्मरण करतो, सप्ताह करतो. एक सांगू का तुम्हाला? या सप्ताह करत असताना या आपण जे बॅनरला नाव देतो ना खाली, आज 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 माझी पंगत, आज मी यजमान, आज माझं हे, आज माझं दान, आज माझी एवढी दक्षिणा, हे नाही चालत गाड्या. हे माझं थोडंसं बाजूला घ्यावं लागतं. हे माझं, मी हे करतोय, मी ते करतोय, मी असं करतोय. मी तिथं आला की ती सेवा कडीला जात नाही. ती त्याला अहंकार ठेवून ते थोडंसं झाकून ठेवावं लागतं. काय म्हणे कशामुळे झाकावं लागतं? आता हे थोडंसं विषयांतर व्हायलंय मला कळतंय, पण हा मुद्दा आहे महाराज. कारण भक्तीतला गाभा आहे. कारण आपण केलेलं जर का उघडं केलं तर त्याचं फळ आपल्याला भेटत नाही. कसं भेटत नाही? ज्ञानोबा उदाहरण देतात. काय? आपल्या शेतकऱ्याचंच उदाहरण आहे बाबाजी. नाना कृषीवलू आपुले, पांघरवी जैसे पेरिले तैसे उपजले, दान पुण्य सांडी टाकी. ऐका, कृषीवल कळतो तुम्हाला, शेतकरी कळतो. शेतकरी काय करतो? काय करतो? असे तुम्ही पेरणी केलेले आहे का? केलेले आहेत ना. मग पेरणी केल्याच्या नंतर पेरणी कशानं करतात? चाडानं. चाडानं पेरणी केल्याची म्हणजे टिपणीनं करतात ना. झाडावर मूठ ठेवून करतात, बरोबर आहे. टिपणीनं पेरणी केली आणि पेरणी केल्याच्या नंतर काय करतात? रासणी करतात ना. नाना कृषीवली आपुले, पांघरवी जैसे पेरिले, पेरिले जैसे पांघरवी, म्हणजे त्याला पांघरून टाकतात, झाकून टाकतात शेतकरी, बरोबर आहे. हा, आणि मग ते झाकून टाकल्यावर काय होतं? उगत. आणि उघडं ठेवल्यावर काय होतं? पाखरं खात्यात ना. मग तसंच आहे, आपण केलेलं दान पुण्य जर का झाकून टाकलं ना, सांगितलं नाही ना, ते तितक्या वेगानं फळ देतं.
आणि जर का सांगित बसलो ते उघडं केलं ना तर त्याला पक्षी खाऊन घेतात, ते दुसऱ्याच्या वाट्याला जाते. कळतंय तुम्हाला मला काय सांगायचं? म्हणून आपली जी भक्ती आहे ती आतून असली पाहिजे, वरूनची नाही गड्या. आतून म्हणजे मला कळाय ना, आम्हाला काही हातून कळाय ना का, आतून 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 ऐका. बाबा दृष्टांत सांगायचे गुरुदेव. जुना काळ होता, एक म्हातारं होतं, खूप संपत्ती होती, पैसाच कमीत राहिले, लग्नाकडं कशाकडे ध्यानच दिलं नाही, त्यांनी लक्षच दिलं नाही. भरपूर गजगंड अशी भरपूर संपत्ती झाली आणि संपत्ती झाल्याच्या नंतर 80 वय झालं त्याचं. आणि 80 वय झाल्यावर त्याला वाटलं संपत्ती भरपूर आहे, 100 एकरचा नंबर आहे त्याचा या साईडला गावाच्या. कोण कोण इकडे जालना आहे का? इकडे आहे का? खालतं वरतं झालं जालना इकडे आहे ना. हा म्हणजे जागे सगळे आहे का नाही. हा तर जालन्यापर्यंत त्याची शेती पूर्ण चौफेर धरून, इकडेही 100 एकरचा नंबर, इकडेही. किती वर्षाचा आहे म्हातारं? 80 वर्षाचं. त्याला वाटलं अरे बाबा इतकं कमवलंय आपण, इतकं कमवलं, पण हे नंतर खाणार कोण? त्याच्याकरता खाण्याकरता आपल्याला लेकरू बाळ पाहिजे, आणि लेकरू पाहिजे म्हणल्यावर कोण पाहिजे? लग्न करावं लागून. 80व्या वर्षी वाटलं लग्न करावं. कितव्या? 80व्या. भेटन का हो महाराज? इथं 21 वर्षाची तुमच्या गावात राहिले का तसे काही अडचणी? इथं नाहीतर ना बांड बोरायच्या अडचणी. 80 भेटली महाराज, त्याला भेटली 16 वर्षाची पोरगी भेटली 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला. लग्न जमून गाव महाराज त्याचा संसार कडीला जाईन त्यांचा? नाही जाणार. पण झालं महाराज लग्न त्याचं 16 वर्षे. भर का काय की महाराज तुमचं झालं का? हा 16 वर्षाच्या मुलीसोबत लग्न झालं. ती मुलगी वाट पाहू लागली. आता हे म्हातारं अरे वा कधी मरतय म्हणे म्हातारं, कधी मरत आणि मी दुसऱ्या संघ लगेच बोलले नाही तुम्ही. आता हे मेलं एकदा मोकळं, मी मोकळे होते म्हणे, आणि ही संपत्ती सगळी याला संपत्तीमुळे मी भेटले, तर मला संपत्तीमुळे तरुण भेटायचा नाही का? म्हणे कधी मरतोय, ती वाट पाहू लागली. म्हातारा आजारी पडलो ना 85व्या वर्षी. आजारी पडलो, चांगलंच आजारी पडलं. त्याने खाटच धरून ठेवली, म्हणजे बेडवर पडून राहिलं, उठता येणं काय नाही काय नाही. म्हातारा जरा चाप्टर होतो. म्हातारा म्हणे इकडे ये ना. गेली जवळ. म्हणे काय हो स्वामी? म्हणे मी मेल्याच्या नंतर तू काय करणार आहे? म्हणे तुम्ही आत्ता मारा, मी लगे उद्या. तुम्ही आत्ता मारा, मी उद्या. म्हणे तसं करू नको, मला एकच वचन दे, माझी सगळी संपत्ती घे, सगळं तुझ्याच नावावर करतो, काही अडचण नाही. म्हणे सगळं देतो, पण मला एक वचन दे, जोपर्यंत मी मेल्याच्या नंतर माझी समाधी बांध. काय बांध? समाधी. आणि ती समाधी जोपर्यंत वाळत नाही ना तोपर्यंत तू लग्न करू नको गड्या. माझी समाधी वाळत नाही तोपर्यंत तू लग्न करू नको. ती म्हणे बरं इतकंच ना, शेवटची इच्छा आहे ना तुमची? काही हरकत नाही, मी वचन देते, तुमची समाधी जोपर्यंत चांगली कडकड वाळत नाही तोपर्यंत मी दुसरं लग्न करणार नाही. ठरलं महाराज. आणि म्हातारं त्याच दिवशी रात्री गेलं. तिला आनंद झाला मनामध्ये. हिनं असा उत्सवामध्ये असं 10वा 12वा असं गोड जेवण 13वं सगळं केलं महाराज. अशी सुंदर समाधी बांधली, अशी देखणी समाधी बांधली. आणि त्या काळामध्ये तो काळ होता पावसाळ्याचा. झडगं लागलं चांगलं. काय लागलं? झडगं लागलं. आणि झडगं लागल्याच्या नंतर समाधी नेमकीच बांधलेली, तिला शेवाळं आलं. ती काही वाळाय ना. बेजार महाराज कडकड वाळल्याशिवाय लग्न करणार नाही हे वचन दिलं होतं नवऱ्याला. आता काय करावं? जर का हे वाळल्याच्या अगोदर जर का आपण लग्न केलं आणि हे जर का पिशाच्च होऊन मागं लागलं तर काय करावं? म्हणे वाळू द्यायला. मग ती म्हणली हे तर काय झडगं पहिल्यासारखे झडगे नाहीत आता. 16 महिनाभर झडगे. अरे बाप, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, कौरक वाट पाहू. तिनं समाधीवर पत्र मांडले महाराज. पत्र शीड बांधलं समाधीला. पाहणाऱ्याला वाटलं काय पतिव्रत आहे, नवरा गेला तरी त्याच्या समाधीला शीड बांधायली. वा पाहणाऱ्याला आहे ना बाबा. लक्ष देऊन ऐका, विनोदासाठी नाही. सिद्धांत खूप गाभा आहे महाराज, परमार्थाचा
गाबाय मोठ्याचं वचन आहे हा बाबांचं. ऐका, समाधीला त्यानं पत्र शीड मारलंय वरतून, पण समाधीला शेवाळ आलेलं ते काय हडकू द्याय ना. मग हातामध्ये थापी घेतली. थापी कळते तुम्हाला? हा, मिस्ताऱ्याकडे असते ती. हा, आहे का नाही? रबलाची असते जागे. ती थापी घेतली. त्या थापीनं असं खरा 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 सगळं शेवाळ काढून घेतलं महाराज. आणि मग तरी पण ती वाळाय ना, कारण ऊन नसतं ना, उबट अशी गरमी असते, वाळाय ना. मग एक सूप घेतलं. सूप कळतं ना तुम्हाला? आता नाही राहिलं, सगळे जुने आहे तुम्हाला. सूप घेतलं, सुपानं वारं घालू लागली. कशाला? समाधीला. बाबा, तुमच्यासारखा भोळा माणूस पाहू लागला लांबून. त्याला वाटलं काय पतिव्रता म्हणावं, नवरा गेलाय, त्याच्या समाधीला ऊन लागन, त्याला ऊन लागन म्हणून वरून शीड बांधलंय, त्याला गरमी होईल म्हणून त्याला सुपानं हवा घालते. काय पतिव्रता असेल? पण महाराज, तिच्या मनात काय होतं? काय काय होतं मनात? काय होतं मनात? मग तसं महाराज त्याला कळतं याच्या मनात काय. रागू सारखा पोपटासारखा लोकांना सांगतो, काय गातो, काय वाजितो, पण याच्या मनात काय नेमकं त्याला कळतं. त्याला कळतं. तो अंतरीची गोडी घेतो. काय घेतो तो? गोडी घेतो. तो हे वर्ष काहीच होता काही घेत नाही महाराज. वरून पाहणारा भोळा माणूस फसल है ना. भोळे आहेत ना तुम्ही? वरून पाहणारा भोळा फसन, पण तो नाही फसणार. तो कसा आहे महाराज? शिरोमणी. चतुरा तू शिरोमणी, बोलला वंजात खाली. 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 धन्ना तुझी विठोबा, धन्ना तुझी विठोबा. चतुरा तू शिरोमणी, बोलला वंजात खाली. ऐका, तो चतुरा तो शिरोमणी. भोळ फसन, ते फसन का? चांगल्या चांगल्याला फसितो महाराज तो. चांगल्या चांगल्या तो नाही फसत. तो काय घेतो? सगळं आतलं जाणतो. अंतरीचे जाणे, अंतरीच जाणतो तो, आतलं जाणतो. वरून काही करा, भोळे बाबडे फसवतात, आतलं त्याला कळतं. म्हणून तुम्ही अंतरीची तो गोडी घेतो ना. तुमच्या अंतकरणामध्ये गोडी ठेवा, असं तुकोबराय म्हणतात. त्याचा स्वभाव आहे तो. अंतरीची घेतो गोडी. वरून काही द्या, नाही जमत. महाराज सांगू का तुम्हाला? सांगतोच, ऐका. शबरी माता आहेत, वय वर्ष 80,000 वर्ष जगले. किती? त्यावेळेस वय मर्यादा ही तशी होती त्या काळानुसार. 80,000 महाराज. आणि वनामध्ये त्या दंडकारण्यामध्ये राहू लागले. बोरं घ्यायचे, बोरं, आणि दररोज ते खायचे, चाकून ठेवायचे, दररोजचा नित्यक्रम. आणि असे द्रोणामध्ये भरून ठेवायचे. द्रोण कळते ना तुम्हाला? लाकडाचे असते. त्या द्रोणामध्ये ठेवायचे दररोज. दररोजचा नित्यक्रम तसा दररोज. आणि महाराज तिथं वाट पाहायची नुसतं. काय? कधी येईल तो, कधी येईल. वाट वाट पाहायची त्याची. कब मोरे राम जी का आवन होगा, सबरी की कुटिया का आवन होगा. कब मोरे राम जी का आवन, सबरी की कुटिया का आवन होगा. कब मोरे राम जी का आवन होगा, सबरी की कुटिया का आवन होगा.
मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे, साथ साथ लक्ष्मण जी दर्शन होगा, शबर के कुटियों का पावन होगा। तो भगवंत आला ना की तो जेव्हा येईल ना मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलावंगी, माझ्या हातानं खाऊ घालील. भगवंत आले महाराज, यावं लागतं. भावेनं महाराज भाव देवाला शेंडी बांधून ओढून आणतो. देवाला ओढणारा भाव आणि त्याचं नाव आहे. भावानं तो आकळला जातो. भाऊ बळे आकळे, भावानं आकळला जातो, बांधला जातो, त्याला ओढून आणलं. रामप्रभू आले महाराज, आले नाही, त्यांना यावं लागलं. आले, आल्याच्या नंतर ते शबरी मातेने आपले ते द्रोणामधले ते बोर दिलेले, द्रोण कळते ना तुम्हाला, द्रोण ते द्रोण दिले. आणि द्रोण दिल्याच्या नंतर रामप्रभूनं खायला सुरुवात केली. लक्ष्मणजीनं पाहिलेलं आहे ते द्रोण. आणि ते द्रोण पाहिल्याच्या नंतर सगळीकडून पाहिलं, असं निहाळून त्याला असं चोच मारल्यासारखं दिसतंय काहीतरी. शबरीकडे पाहताय, त्या द्रोणाकडे पाहताय, शबरीकडे पाहताय. लखनजी लोना अप्पी, नहीं नहीं मेरा पेट भरा हुआ है. लखनजी लोना मैया ये कैसे कटे वाले, ये कस काय काट, यांना गोष्टी कसे आहेत, शेत कसे आहेत. कुछ नहीं हो, इस जंगल में बहुत ज्यादा बेर के पेड़ है, और वो बेर के पेड़ कुछ खट्टे कुछ मीठे, कुछ खट्टे कुछ मीठे. तो मैंने मीठे मीठे चूस कर देखे, त्याच्यातले गोड गोड आहे ना, मी थोडे थोडे खाऊन पाहिले. आणि खाऊन पाहिल्याच्या नंतर जे गोड लागले ना तेच या द्रोणात ठेवले, आणि आंबट लागले ते फेकून दिले. लखनजीनं विचार केला. काही जण त्याच्या मागे अनेक भाव सांगतात की कोणतं कोलगेट वापरत होते म्हणे. अरे बाबा, लिंबाच्या काड्या तरी असतात. असं नाही महाराज, शबरी माता कधी माझे प्रभू येतील, मी दात घासण्यात व्यस्त जर झाले तर ते कदाचित येऊन जातील, म्हणून दात घासायचे सुद्धा विसरून गेलेल्या होत्या. हा भाव होता त्यांचा. जावं लागलं महाराज, उष्टे बोर खावे लागले त्यांना. नमने उचिष्टा अंतकरणामधल्या अंतरीची गोडी घेत असतो. ते प्रेमाचा भुकेलेला असतो. आणि भुकेलेला इकडं पहा, मी तुम्हाला काही जड तर नाही सांगायलो ना, मग जर असं फवारे मारायचं काम मला इथं नका करायला हो, आहे का नाही. फवारे वावरात मारतात, आहे का नाही. मला ते येत पण नाही गड्या. हा, मग सोपं सांगायलो ना, कळतंय ना तुम्हाला.
त्याला काय आवडतं? प्रेम. तो अंतरीची गोडी घेतो, हा त्याचा स्वभाव आहे. आणि त्याचा स्वभाव भक्ती करण्या अगोदर त्याचा स्वभाव तो देव कळाला पाहिजे, त्याची भक्ती कळाली पाहिजे, त्याचा स्वभाव कळाला पाहिजे. उगं उठलं सुटलं भक्ती करायला लागलं, त्याचा स्वभाव कळाला नाही तर ती भक्ती कडीला जात नाही. तुम्हाला कळतंय का मला काय सांगायचंय ते? अहो, अगोदर तुकोबारायांनी या अभंगातून उपदेश केला, पण उपदेश करत असताना त्या देवाचा स्वभाव तुमच्या समोर ठेवला. कसा आहे त्याचा स्वभाव? तर अंतरीची घेतो गोडी, हा स्वभाव आहे त्याचा. तो कळाला ना, त्याचा स्वभाव कळाला ना आपल्याला, तर आपण तशी भक्ती करू. स्वभाव जर नाही कळाला तर ती भक्ती कडीला जात नाही, केलेली सेवा पूर्ण होत नाही, ती व्यर्थ जाते. पूर्वीचा काळ होता महाराज, म्हणजे पूर्वीच्या काळातलेच जातात. अहो, पूर्वीच्या काळामध्येच मजा आहे, आता नाही ती मजा आहे का नाही बाबा? पूर्वीचा काळ आठवला की अजून लग्न व्हायच्या अगोदर लग्न. एक माणूस होता, त्याला एक कन्या होती, पुत्र नव्हता. मग त्या कन्येचं लग्न जमलं बरं का बाबा, कन्येचं लग्न जमलं. आणि लग्न जमल्याच्या नंतर एकटाच होता, मुलगा नव्हता. सगळ्या त्या पत्रिका मूळवाट्या स्वतः एकट्यालाच वाटायच्या. पूर्वीचा काळ, तेव्हा काही हे नव्हतं, काय म्हणतात त्याला, मोबाईल मध्ये ते व्हॉट्सअप. इतका अडाणी नाही मी. हा, असं द्या. आपलं ते चॅनल आहे श्री ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्था वाटूर, राम महाराज काळे. हा, ते त्याचा मी होल्डर आहे. 1000च्या प्लस आपले सबस्क्रायबर्स. इतका पण अडाणी नाही. हा, असू द्या. हा, ऐका काय चाललं होतं. पूर्वीचा काळ ते व्हॉट्सअप नव्हतं, आणि व्हॉट्सअप नसल्यामुळे ते पायंदळी ते पायी पायी घेऊन फिरायच्या पत्रिका. दमला ना महाराज तो. आणि पूर्वीचा काळ म्हणल्यावर, लग्न म्हणल्यावर वन डे नव्हतं. लग्न किती दिवस चालायचं बाबा? कोणाचं आहे का याच्यामध्ये? 5-6 दिवस लग्न झालं. किती दिवस बाबा? नाव आपलं दिलीप भाऊचं लग्न 5 दिवस चाललं, म्हणजे तो काळ आहे. ऐका, हा, तर हा जुना काळ. कधी झालं लग्न? 80चा काळ. त्या काळातलं सांगायलो मी. माझा जन्म पण नाही तेव्हाचा. हा, 5 दिवस लग्न चालणार ते. मग सगळे नाते गोते जे जवळचे पाहुणे सगळे घरी यायचे. घरी आल्याच्या नंतर तो आता वरबाप ना, तो वधूचा बाप गेलेला, फिरून आल्याच्या नंतर घरी आला. सगळ्या पत्रिका वगैरे वाटणं झाल्या. रात्रीचा काळ, त्यावेळेस अशी काही लाईट नव्हती, अशी चिमणी लावायची. चिमणी कळते ना? कोणती चिमणी? उडाली फुरफुर चिमणी कळते ना? चिमणी म्हणजे दिवा. दिवा लावायचा. आणि दिवा लावला ना महाराज, तर रात्रभर चालू ठेवायचा नाही बर का दिलीप भाऊ. रात्रभर चालू ठेवायचा नाही. झोपताना काय करायचा? विजलेला आहे तुम्ही, चिकट विजून टाकायचा. मग ते रात्री दमून आलाय, जेवण वगैरे झालंय, दिवा लावलाय पत्नीनं, मस्त सगळे पाहुणे रावणे सगळे एका बैठकीमध्ये झोपलेले. झोपल्याच्या नंतर रात्रीची वेळ झाली, आता दिवा विजणार. विजला दिवा. विजल्या बरोबर हे 1-अर्धा तास झाला, यांनी मोठ्यानं आवाज दिला, ए ऐकते का तू? तिला कळालं आवाज कोणाचा आहे. नाव घेतलं का? नाही. ए ऐकते का तू? बोला ना, काय झालं तुम्हाला? अगं, दिवसभर फिरून माझे खूपच पाय दुखते, झोप येईना मला. झोप येईना तर बरं, मग काय करू? येणं दर्शन दाबून देते का? म्हणे आता आले. उठली महाराज, गेली, पाय दाबायला सुरुवात केली हिनं. 1 तास झाला, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, ती काही सुट्टीच द्यायना. पाय करून दाबू, ती पण आता इकडं घरचे काम करू. ते घाणा काढ, इकडं काढते का घाणा वगैरे, ते गणपती पूजन ती करू. ती पण दमलेली. ती म्हणे बाबा सुट्टीच द्यायला तयार नाही, गोरख दाबाव. 1 तास झाला, 1.5 तास झाला. मग शेवटी कंटाळी, जोरात दाबायला. आता तरी म्हणे बस झालं, जोरात दाबायली. पण मग तितक्यामध्ये परत मोठ्यानं आवाज आला, अरे तुला कळत नाही का? 1 घंट्यापासून सांगतो माझे पाय दाबालय. झोपले का तुम्ही? त्याला व्होल्टेज फुल लागत महाराज, हे पण कळायला. कसं लागत? फुल लागत. 1 तास झाला, पाय दाबायला बोलवतो, येत नाही तू. काय झालं? तू कुठं गुंतली? तिला मग कळालं, आता माय, आतापर्यंत मी कोणाचे पाय दाबत होते? पाय दाबले नाही कधी ना? पाय दाबले कधी ना? दाबले ना? दाबले. बरोबर आहे बाबा, दाबले.
कोणाचे दाबले? कोणाचे दाबले? दाबणारा पण तुमच्या सारखाच होता. कसा? भोळा. त्याचे दाबले तो कसा? भोळा. ऐका, पाय दाबले. कोणाचे दाबले बाबा? त्याच्यात उत्तर गोडे. कोणाचे दाबले? दुसऱ्याचे. कोणाचे? दुसऱ्याचे. आणि दाबले कोण? पती म्हणून. आता पती म्हणून दाबल्यावर सोयीनं दाबले असते का? आता पत्नीनं पती म्हणून त्या भावानं पतीचे पाय जसे दाबायचे तसे परपुरुषाचे दाबले. पुण्य झालं का पाप झालं? मला पाप. कशामुळे? सेवा केली नाही का तिनं? केली ना. दुसऱ्याची केली. कशामुळे दुसऱ्याची केली? तुमच्याच प्रश्नात उत्तर आहे. कोण बोललं? दुसऱ्याची. दिलीप भाऊ. हा बरोबर आहे. बोला. हा, दुसऱ्याची कशामुळे केली? दिवाळील्यामुळे नाही हो. दिवाळीला म्हणून तिने स्वतःच्या तसं कारण नाही ना. नवरा दिसला नाही. हा, हे उत्तर आहे. दिसला नाही म्हणजे कळाला नाही. आहे का नाही? त्या नवऱ्याचं काय करायचं तिला नवरा न कळाल्यामुळे नवऱ्याला काय लागतं हे कळालं नाही. आहे का नाही? नवरा कळाला नाही म्हणून केलेलं पुण्य सुद्धा पाप होतं. तसं देवाला काय लागतं आणि देव कोणता आहे हे जर का कळालं नाही तर केलेलं आपण जे करतो ते सुद्धा काय होतं. म्हणजे आपण अंतकरणातून त्याला लागतं ते करतो का नाही. तो देव नेमका आहे तरी कसा? देव कसा आहे दिलीप भाऊ नेमका? वा वा, निर्गुण निराकार असा तो कसा आहे? असा असणार तो परमात्मा आहे. तो जर का नाही कळाला तर मग केलेला श्रम होईल ना. आहे का नाही? मला काय सांगायचंय? मुद्दा कळाला का तुम्हाला? ऐका, मी सांगत होतो देव कळाला नाही. या अभंगातून तुकोबा नाही त्याचं स्वरूप सांगतात, त्याची आवड सांगतात. त्याला अंतरीचा भाव आवडतो. मग तो जाणून घ्यायचा आहे अगोदर. त्याला आतला आवडतो, वरचा तो काही काही मुजीत नाही कशाला. भजन करा एकदा. प्रसंग महाभारतातला खूप सुंदर आहे. भगवंत शिष्टाई करण्याकरता हस्तिनापुरामध्ये गेलेले आहेत. आता कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध होऊ नये हे काम भगवंताकडे. कोणाकडे? भगवंताकडे. भगवंत गेलेले. अरे दुर्योधना, युद्ध करू नको ना, तुझे भाऊ आहेत, अर्ध राज्य देऊन टाक. देवा, तू जरी देव असला तरी तुझं ऐकणार नाही. कारण तू काय भीक मागायला त्याच्यासाठी माझ्या समोर? क्षत्रियाचं काम काय आहे? युद्ध करून घे. देवा देत नाही म्हणे अर्ध सुद्धा. अर्ध देत नाही. बरं जाऊ दे बाबा, 5 नाही 5 गावं दे. 5 गावही देत नाही. 5 गावं तर सोड देवा, पण सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीन सुद्धा देत नाही. मग दुर्योधना, तू अटळ आहेस तुझ्या निर्णयावर? तुझा निश्चय पूर्ण आहे की युद्ध करायचं म्हणून? हो देवा, मी युद्ध करणार. ठीक आहे, काही हरकत नाही. पण देवा, आता युद्ध होणारच आहे, पण तू आलाच आहे इतक्या लांबून, कुठून आलाय? द्वारकेहून आलाय तू, हस्तिनापुरात दिल्लीमध्ये आलास. तर मग एक काम कर ना देवा, थोडस जेवून जाय ना. दुर्योधना, मी तुझ्याकडे जेवायचं निमंत्रण घेऊन नाही आलो गड्या. मी निमंत्रण अगोदरच दुसऱ्याचं स्वीकारलंय. कोणाचं देवा? म्हणे मी काकाकडे जाणार आहे. आणि उद्धवाला सांगितलंय, आपल्या सारथ्याला सांगितलंय, ए उद्धवा, उद्धवजी शरविंदुरा सुदामची
वा सुंदर गायन महाराजांचं. उद्धवजी चला कुठं विदुराच्या घरी. अहो मेवा होता मेवा कोणाचा दुर्योधनाचा तिथं नाही जेवले इकडे दुर्योधन का देवा सागर दुर्योधन सबसे ऊंची देवा सबसे ऊंची देवा मेवा त्यागला महाराज. आणि स्वाद घ्यायला कुठे गेले विदुरा घरी. विदुराच्या घरी आणि निमंत्रण नाही बरं विदुरांचं. विदुराची घरी न पुसता जाये विदुराची घरी न पुसता जाये भक्ती प्रिय हो स्वामी माझा भक्ती प्रिय हो विदुराच्या घरी न पुसता जाय. न पुसता म्हणजे त्याने पुसलं नाही विचारलं नाही तरी पण चाललाय. हा तुम्ही कितीही प्रमाण द्या मी अभंग पूर्ण झाल्याची सुट्टी देणार नाही बर का. पहिलाच चरण चालू आहे. हा चलू द्या किती दोन्ही लांबा. हा आहे का नाही विठाल आनंद आहे महाराज सगळीकडे भेटत नाही. हा वारकरी हे पुन्हा अपेक्षा न ठेवता जे देतील ते त्याच्यात खुश राहणारे असे वारकरी देवाला पण आवडतात. खूप 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 मस्त आनंद यायला. तुम्हाला मजा यायली का झोपायले तुम्ही परत झोपा आल्या तरी झोपा मी जाता जाता उठून जातो तुम्हाला. आहे का नाही. हा कुठं चालले काय चालू होता विदुराच्या घरी चल म्हणे उद्धावा आणि गेलेले टप 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 करीत रथ आलेला आहे महाराज. आल्याबरोबर भगवंतानं उडी मारली रथातून आणि प्रसंग सकाळचा आहे महाराज. विदुरजी त्यावेळेचे त्या हस्तिनापूरचे पंतप्रधान होते मुख्यमंत्री होते सल्लागार होते आणि महामंत्री असल्यामुळे सल्लागार असल्यामुळे तरी पण इमानदारीनं जगत होते महाराज. त्यांची पत्नीची सुलभा काकी म्हणतो आम्ही त्यांना. त्या सुलभा काकी एकच वस्त्र आहे महाराज तेच अंगावर घालायचं आणि नंतर ते फेडून धुवून टाकायचं स्नान करायची नग्न अवस्थेत आणि परत वाळल्याच्या नंतर तेच घालायचंय. महामंत्र्याची पत्नी महाराज. आणि आताचे मंत्री त्यांचे घर जर फोडले ना बघा एखाद्याचं फोडू गबाळा निघतं महाराज भरपूर. असो त्या काकी सकाळची वेळ आहे भगवंताची वाट पाहतात नामस्मरण वनामध्ये राहतात. मंत्री दोघही पती पत्नी दाम्पत्य वनात राहतात. पाहुनिया झाडे वरबाडोनी पाला खाऊनी विठ्ठला हळवावे या अवस्थेमध्ये भगवंताचं चिंतन करतायत. सकाळची वेळे महाराज नेमकं सारून घेतलेलं आहे. सारून कळतं ना इकडं इकडं मला घर सगळे मोठालेच दिसले हो. तुमच्या तिकडं लहान लहान गरीब माणसं इकडं सारतात ना तुम्ही आहे का नाही. सारून कळतंय ना तुम्हाला गोमतेल टाकतात असं ना असं असं हात करत मग ते सकाळची वेळ असं सारलेलं आहे काकीनं सुलभा काकीनं सुंदर सारलेलं आहे असं मस्त आणि सारून झालं साडा सारून झालं की स्नान करायच्या बाया. आता उलटय महाराज उठले की आधी स्नान मग साडा टाकायला बाहेर आल्या तर आल्या. ते पुन्हा असं ते जनावरांनी एकच अंग काय म्हणते त्याला गाऊंड गाऊंड हा ते घालून ते खेळ वेगळाच दिसतोय मला. काळ वेगळा असू द्या. हा काय सांगायचं होतं मला. सकाळची वेळ सारून वगैरे घेतलेलं आहे आतमध्ये त्या नाणीमध्ये गेलेले आहेत नाणीत गेलेले आहेत आणि आपलं वस्त्र धुवून टाकलेलं आहे. त्याच अवस्थेत मी बोललो त्या खोटं नाही याच्यातलं काहीच. मोठ्याचे शब्द आहे महाराज ऐका. त्या अवस्थेत जाऊन स्नान करतायत. रथातून रथ थांबलेला आहे. थांबल्याबरोबर भगवंतानं उडी मारली आणि येऊन कट 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 दरवाजा वाजला.
दरवाजा वाजला. काकीनं दचकून आवाज दिला, कोण? मी. अरे मी काय करतो? कोण तू? मी कृष्ण. कृष्ण इतक्या सकाळी कशाला आला? द्वारकेहून आलो. द्वारकेहून कृष्ण आला म्हणल्याच्या नंतर देव भान हरपला काकीचा. त्या अवस्थेत उठून आल्या आणि दरवाजा उघडला. महाराज साक्षात तो भगवंत समोर उभा आहे. महाराज त्याला पाहतच राहिल्या. असा सुंदर दिसतो ना महाराज. तो कसा दिसतो महाराज? राजस कुमार मदनाचा चंदनाची ओटी, रुळे माळ कणकी, वैजयंती, ज्याच्या गळ्यामध्ये वैजयंतीची माळे, ऊर्ध्वपुंड्र भातावरती गंध लावलेला आहे, वरती फेटा बांधलेला आहे, त्याच्यावरती मोराचा पिसारा खावलेला आहे, आकर्ण त्याचे डोळे आहेत, नाकापासून तर कानापाशी असे लंबे असे त्याचे डोळे आहेत, शंखासारखी त्याची हनवटी आहे, दात त्याचे जस काय रत्नाच्या वळीच्या वळी ठेवलेल्या, असा सुंदर असणारा परमात्मा डोळ्यासमोर पाहिलेला आहे. आणि काकीचं देह भान विसरून गेलेले आहेत. काकीनं जाऊन त्या भगवंताच्या असं हाताला दंडाला धरलेलं आहे. देवा या या आलात देवा, कितीच दिवसाची वाट पाहते देवा, आज आलात तुम्ही? हो आलो मी. आतमध्ये घेतलेला आहे. देवा थांबा, तुम्हाला बसायला चौरंग आणते. चौरंग आणण्याकरता काकी गेलेले आहे. चौरंग टाकलेला आहे, त्या भगवंताच्या हाताला धरलेलं आहे, बसवलेलं आहे भगवंताला खाली सारवलेल्या जागेवर वल्ले सारवणार. आणि काकी त्या चौरंगावरती बसलेले आहे, त्याच अवस्थेत बसलेले आहे. त्या भगवंताला बसवलेलं आहे. कोणीतरी सकाळी सकाळी केळीची टोपली दिलेली होती. त्या केळी, मग त्या टोपलीतून काही केळी घेतलेल्या आहेत. दोन हातामध्ये सोलू लागलेले आहेत. एका हातामध्ये गाभा, एका हातामध्ये साल आहे. तो गाभा फेकून दिला आणि साल त्या भगवंताला खाण्याकरता दिली. त्याने पण त्या बस स्टँड वरती शेळ्या फिरत नाही का, सालपट फेकले कशा खात्या पटकन, तुझं खपाखप खाऊ लागला सालपटे. हो महाराज काय खाऊ लागला? बस स्टँड वरती शेळ्या पाहिल्या का तुम्ही? तुम्ही फेकलं कधी सालपट का घरी आणता गाईला? ते सालपट फेकल्यावर कशा खातात, तसं देव खातो जगाचा मालक. खाऊ लागला महाराज. 1 झालं, 2 झालं, 3 झालं. दारामध्ये कोण उभा होतं माहितीये? उद्धवजी होते. उद्धवजी ड्रायव्हर नुसतं पाहत आहेत त्याच्याकडे. अरे जगाचा मालक म्हणून घेतो हा, आणि इथं सालपटेच खा लागला. इथं नुसते सालटे. 1 झाले, 2 झाले, 7-8 खाल्ले नाही. तितक्यामध्ये विदुर काका बाहेरून आले. म्हणे उद्धवजी, अहो आमच्या घरामध्ये पाहुण्या रावण्याला येण्याला काही बंदी नाही, असे दारात का उभे? म्हणे काका तुमच्या डोळ्यानं पहा काय चालू आहे. काकानं पाहिलं, नग्न अवस्थेमध्ये चौरंगावरती बसलेली काकी आणि हा सारवणामध्ये बसलेला आणि सालटे खातोय. लाज वाटली. काका आतमध्ये गेले. त्या काकीच्या शरीराला थोडासा स्पर्श केला. देव भानावर आल्या. काकी लाजल्या, उठून गेल्या. भगवंताला काकाने धरलं आणि त्या भगवंताला चौरंगावर बसवलं.
आणि म्हणे देवा केळी खायच्या तुला काका सोलून देऊ लागले. गाभा भगवंताला दिला आणि साल्ट फेकून दिलं. तो गाभा आता भगवंत खाताय आणि तितक्यामध्ये काका म्हणतात देवा अरे तुझी काकी भोळी आहे रे देवा, तिला काही कळत नाही. तू देव आहे, तू जगाचा मालक आहे, जगनियंता तू आहे. तुला चौरंगावर बसावं, आपण खाली बसावं हे त्या काकीला कळत नाही. तुला गाभा खायला द्यावा, साल्ट फेकून द्यावं हे त्या काकीला कळत नाही. पण देवा तू सांगायचं ना त्या काकीला की मी देव आहे म्हणून. देवा सांगायचं ना तू. भगवंत एक नाही दोन नाही फक्त एक म्हणले. काका काकी ज्या केळी देत होत्या त्या संपल्या का? त्या लेच गोड होत्या हो. त्या लेच गोड होत्या. काका तुम्ही म्हणता ना मी काकीला सांगायचं होतं मी देव आहे, मी जगाचा मालक आहे, मला चौरंगावर बसावं, गाभा द्यावा हे काकीला सांगायचं तुम्ही म्हणत होते ना. पण मला सांगा ना त्या काकी आणि मी वेगळे तर पाहिजे ना सांगण्याकरता. दोघं एकच आहेत तेव्हा. पण तो भाव त्या काकी सारखा तो भाव असला ना तर तो ते पूर्ण त्या अंतकरणातली गोडी तो रस तो भगवंताला अर्पण होतो. का? अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. का हो तुकोबा आहे आमच्या अंतकरणात जर का भाव असेल तर तो आमचा स्वीकार करील का? आम्ही तर दीन आहोत, आमचा स्वीकार करील? अहो जे दीन आहेत ना त्यांचा तो सोयरा आहे. सोयरा 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 भाव ठेवला ना तर तो तुमचा सोयरा होतो. का? तो आमचा अंगीकार करील हो. पण कसं व्हावं लागेल तुम्हाला? दीन व्हावं लागेल. दीन म्हणजे आम्हाला कळालं नाही हो. दीन सांगू का? दीन थोडक्यामध्ये सरळ सांगतो. दीन म्हणजे भिकारी व्हावं लागेल. दीन म्हणजे हे बघा जो नाथानं युक्त आहे मालकानं युक्त आहे त्याला सनात म्हणतात. काय म्हणतात? सनात. आणि जो ज्याला नाथ नाही त्याला काय म्हणतात? अनाथ. म्हणजे ज्याला मालक नाही त्याला अनाथ म्हणतात. एक तर आपल्याला अनाथ व्हावं लागल, दीन व्हावं लागल. म्हणजे आपला दुसरा कोणी स्वामी नाही. म्हणजे आपल्यामध्ये देवा माझ्याकडे काहीच सामर्थ्य नाही, मी दीन आहे. मग खरंच आपण दीन आहोत बरं. आपल्यामध्ये ते सामर्थ्य काहीच नाही. का? कारण आपण इंद्रियानं सुद्धा आपल्याला दीन केलेलं आहे. कसं केलेलं आहे? इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणी. इंद्रियाचे त्याच्यावरच बोलायलो. इंद्रियाने काय केलेलं आहे? आम्हाला दीन केलेलं आहे. इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये इंद्रिय नाही, आपण इंद्रियाच्या ताब्यात आहेत. असे आपण दीन आहे. पण आपल्याला तसं दीन नाही व्हायचं. मग दीन कसं व्हायचं? दीन असं व्हायचं की देवा तुझ्या वाचून आता मला दुसरा सहारा नाही. त्याच्यावरती इतका विश्वास ठेवायचा. मग तसा जो दीन झाला त्याचा तो सोयरा आहे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. तीनदा म्हटले तुकोबा आहे. किती? देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. म्हणजे तीनदा आलं ना. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा. शब्द कोणाचे येते? हे कोण्या राम्या गोम्याचे शब्द नाही. ज्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतो, ज्यांचा गाथा म्हणजे पंचम वेद मानतो आपण, त्या तुकोबारायांचा एकही शब्द फुकटचा नाही. महाराज तीनदा म्हटले. त्याच्या मागं सुद्धा काहीतरी कारण असलं पाहिजे. सांगू का एक कारण? इकडे पहा. तुम्ही बिटात जाता का? बिटात जातात ना.
एखादी वस्तू आहे ना अनेकदा म्हणायची असली ना तर ती तीनदा जरी म्हणली तरी ती अनेकदा म्हणल्याची म्हणजे त्याला ती स्थिती प्राप्त होते. संस्कृत मध्ये एक वचन आहे त्रित्वे परितू बहुवचनानाम अवसानम. एक वस्तू जर तीनदा केली तर ती अनेकदा केल्याचं काम होऊन जातं. बिटात गेलेले बर. आता समजा हे दिलीप भाऊ आहे आणि तुम्ही पिडके भाऊ. तुमचं नाव गणेश भाऊ आणि हे दिलीप भाऊ. तुमच्या दोघांच्या घरी लग्न आहे. काय लग्न? तुम्ही दोघं सुद्धा बिटामध्ये गेले. कुठं? बिटा म्हणजे भाजीपाल्याच्या. तुम्हाला लागतायत 10 कॅरेट वांगे. वांगे कळते ना तुम्हाला? गोल असते, चोकडे, लाल जरी. असू द्या. तुम्हाला काय लागतं? वांगे. वांगे आणायला कुठे गेले तुम्ही? मंडीमध्ये गेले, मार्केटमध्ये. मंडीत आता तो तिथं शेतकऱ्याचा माल आलेला असतो. कोणाचा? शेतकऱ्याचा. पण माझ्यासारखा तिथं कोण असतो? दलाल म्हणा ना. आडती आडती. आरती माझ्यासारखा. इकडं पहा, इकडून गणेश भाऊ आहेत आणि इकडून दिलीप भाऊ आहेत. आणि त्या माझ्या बिटामध्ये हे बीट भरलंय. माझ्या बिटामध्ये हे कॅरेट आहे. कशाचं? वांग्याचं. हे वांग्याचं कॅरेट आहे. हे असे पुढे हे सगळे वांग्याचे 10 कॅरेट. किती? 10. आणि यांना 10 लागतात आणि दिलीप भाऊला पण 10च लागतात. आणि दोघ जण बिटात आले आणि मी बोली चालू केली. काय केली? बोली चालू केली. 100 रुपये. 100 रुपये. 110. दिलीप भाऊ 110. 200. 200. 200. 250. 250. 300. 300. गणेश भाऊ 300. 300. 301. 500. मदत नका ना येऊ. 300. 300. 300. 300 गणेश भाऊ. 310 दिलीप भाऊ. 400 आमदार म्हणजे ते सरपंच आहेत ना माझे. नाही भेटायचे तुम्हाला. 410. 410. 410 वांगे सुटले. कोणाला? गणेश भाऊला 410. आणि तुम्ही घरी गेले. मग घरची काय म्हणे? हो पोरीचं लग्न आहे उद्या, आपल्याला वांगे आणायचे होते. काय आणायचं होतं? वांगे आणायचे होते. रिकाम्याच तोंडानं तोंड घेऊन आले. कोण म्हणतंय? म्हणतात ना. रिकामेच आले. जा. तुम्हाला कळतं का नाही? तुम्हाला जरा पण नाही. जा वांगे घेऊन या. कळतच नाही तुम्हाला? थोडी पण नाही. कोण म्हणाले? हा त्या मला नाही बोलता येत तसं. त्या म्हणे जा म्हणे. मग दिलीप भाऊ ताना ताना माझ्याकडे आले. कुठं आले? दलालाकडे. माझ्याकडे आले. ओ बाबा म्हणे ते बीट परत करा. म्हणे काय झालं रे? म्हणे काय नाही वांगे मला लागते. तुम्ही गणेश भाऊला कसे दिले? ते खुशीत घेऊन गेले ना लग्नामध्ये. आता इथं वांगे नाही ना. ते सांगू नका. परत आणा. परत बीट मी 10,000ला कॅरेट घेतो. किती कॅरेट? 410 न सुटलेलं 10,000ला. मी काय म्हणणार? डोक्यावर पडले का काय? कारण 1000 बाऱ्या ओरडून सांगितलं मी. काय? 410 1, 410 2, 410 3. तीनदाच म्हणलेलो असतो. कितीदा? तीनदा. पण मी काय म्हणतो? मी 1000 बाऱ्या म्हणजे एक गोष्ट जर का अनेकदा करायची असेल ना तर ती कमीत कमी 3दा केली पाहिजे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात. म्हणजे तुकोबारायांना अनेकदा म्हणायचं काय? देव सोयराय बाबा. तुमचा नातलग आहे. प्रेमाचा तुमचा संबंधी आहे. तुमचा सोयरा आहे तो. अनेकदा म्हणायचंय. अनेकदा म्हणतात तुकोबाराय. पण तुम्ही दिन व्हा बरं आधी. कसे व्हा? तुम्ही दुसऱ्याला शरण सणात होऊ नका. म्हणजे देवाला सोडून संसाराला शरण झाले तुम्ही, सणात झाले तर मग नाही तो तुमचा सोयरा. सगळंच करताना तुम्ही म्हणता की मग मस्त आणि गाडी घ्यायची, लग्न करायचंय, कीर्तन करायचे आणि मग सगळंच करायचं असं नाही. त्याच्यासाठी देवासाठी घेऊन या जोग अवघा भोग त्याची तसं करावं लागतं महाराज. दिन व्हावं लागतं. दिन म्हणजे सगळीकडूनच दिन. घराकडून दिन, धनाकडून दिन, सगळ्याच गोष्टीकडून दिन व्हावं लागतं. मग तो स्वैरा होतो. आणि स्वैरा झाल्याच्या नंतर तुमचा अंगीकार करीन का तो आपला? अरे हेडे झाले काय? तुमच्याकडे जे असेल ना तो आवडीनं घेतो. अभंगाचं 3रं चरण. वैभव
एकदम सोपा आहे. तुम्हाला कळाला ना अभंग? इकडं पहा. देवाला काय लागतं, खरं काय लागतं तुकोबाराय सांगतात, उपदेश करतात. काय? अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाची. देव सोयरा. हा, अंतकरणात जर का भाव असेल, देवा मी खरंच गड्या तुझ्या ठिकाणी माझ्या अंतकरणामध्ये गोडी आहे, तू माझा स्वीकार कर. तुझ्या वाचून मी संसाराला, धनाला, संपत्तीला कशाला शरण नाही, मी दीन आहे. असं झालं की मग तो देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचाच. असा जो दिन आहे ज्याच्याकडे काहीच नाही, मग त्याच्याकडं मळ रहित, अहंकार रहित जे काही आहे त्या सगळ्या वैभवानं तो देव शृंगारला जातो, तो नटतो. आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे. निर्मळ असणाऱ्या त्या देवाला निर्मळ होऊन अर्थात मळरहित होऊन शृंगार करावा. मळ मग कोणत्या प्रकारचा काय याला पुढच्या वर्षी सांगेन. असू द्या, तेवढं बाकीत होतो ना बलिदान, असू द्या. मग असं झालं की मग तो देव आपला स्वीकार करतो. का हो? तुकोबाराय म्हणतात, आम्ही जर का निर्मळ झालो तर आमच्या अंतकरणामध्ये फक्त भाव आहे, त्याची गोडी आहे. मग आमच्या अंतकरणात गोडी असली तो आमचा स्वीकार करील. स्वीकार नाही, तुमच्या सोबत जेवण खाईल. अभंगाचं चौथं तर तो सोबत जेवतो. तुका म्हणे जेवी सवे. फक्त काय करावं लागतं,
मग जीबी सवे म्हटल्याच्या नंतर आपले जे भोग आहे तो भोग सुद्धा सोबत भोगू लागतो असाही अर्थ करा. आणि व्यवहारिक अर्थ जर करायचा असला ना की सोबत जेवतो असाही अर्थ करा तरी लागतो. चालता चालता तुम्हाला सांगतो बा ऐका. एक मोठ्याच ऐकलेलं आहे. एक गावामध्ये एक छोटासा एक 25-30 वर्षाचा एक भोळा माणूस होता. कसा भोळा. त्याने भागवतामधून, रामायणामधून, कीर्तनामधून, प्रवचनामधून ऐकलं. काय ऐकलं त्याने की तो जो बाकी बिहारी आहे ना, बाकी बिहारी नाही, बाकी बिहारीच का हो, बाकी बिहारी असा सुंदर आहे महाराज. द्वारकेचा बाकी बिहारी, द्वारकेचा भगवंत खूपच सुंदर आहे. कसा हा सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर असा खूपच सुंदर आहे असं त्यांनी त्या भागवतातून याच्यातून ऐकलं. भोळा होता बिचारा ऐकणार. त्याला वाटलं खरंच सुंदर आहे काय कणी. त्याला काय वाटलं ऐकणारा भोळा होता. त्याला वाटलं खरंच सुंदर आहे काय कणी. मग त्याने गाव सोडलं महाराज. म्हणे त्या द्वारकेला जाऊनच पाहायचं तो इतका सुंदर आहे का. इतकं वर्णन करतात की कानोपात्रानं बोट टोचलं तर खड्डच पडलं म्हणे. इतका सुंदर आहे का नाही हे कीर्तनकारक बुवांनीच तर सांगितलं का आहे का नाही. त्याला डोळ्यानं पाहायचंच किती सुंदर येतो. म्हणून तो कुठे निघाला द्वारकेला. मुक्काम दर मुक्काम करत करत बोलून चालून कसा होता भोळा होता. निघालेला गेला महाराज. द्वारकेजवळ उत्सव चालू होता. प्रभू रामचंद्राच्या नवमी निमित्त याच काळामध्ये गेलेला आहे. चैत्र नवमासामधील नवमी अर्थात ज्या नवरात्री आहे 9 दिवसाचा उत्सव द्वारकेमध्ये. आणि उत्सव चालू असताना आता यात्राही जवळ आलेली होती. गर्दी बरीच होती. लाईनीला उभा राहिलाय दर्शनाच्या. आणि सगळेजण समोरचे जात होते. हाही याचाही नंबर आला. भगवंत समोर आले. समोर आल्याबरोबर हा नुसतं दारामध्ये उभा राहिला आणि पाहू लागलेला आहे त्या मूर्तीकडे. तो पुजारी म्हणला अरे बाबा झालं असलं दर्शन तर जाय ना पुढं. हा म्हणला नाही दर्शन नाही झालं. मी इतक्या गावावरून इतक्या लांबून ज्याच्या दर्शनासाठी आलो तुम्हाला काही भेटला नाही. तो कुठे. तो म्हणजे तू कोणाच्या दर्शनाला आला. अहो तो जो श्याम आहे सुंदर आहे तो त्याच्या दर्शनात. हा मग याच्या लक्षात आलं तू त्याच्या दर्शनाला आला. याला वाटलं भोळच आहे काय काही. कोणाला पुजाऱ्याला. पुजारी म्हणे अरे बाबा त्याचं दर्शन म्हणजे हाच आहे ना तो. नाही हा नाही तो दुसरा आहे जो सुंदर दिसतो ज्याचे असे नरम नरम हात आहेत पाय असे कमळासारखे ज्याचे होठ आहेत असा सुंदर जो आहे तो 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 कुठे. म्हणे तुला त्याला भेटायचं का. आता एक काम कर मी तुला त्याची भेट करून देतो. पण आता यात्रा जवळ आलेली तो बाहेर गेलेला आहे. तो आला की तुझी भेट करून देतो. पण तू एक काम कर आता तो येईपर्यंत तू गायी सांभाळ. ट्रस्ट आहे कुठली द्वारकेची. तिथं गायी आहे गोशाळा आहे. त्या गोशाळेला त्या पुजाऱ्याला वाटलं आता इतकी मोठी यात्रा आहे इथं सगळे शिवेकरी कमी पडतात इतके असून याच्याकडे गायीचं खातं लावून द्यावा म्हणजे ताण नाही आपल्याला. म्हणे गायी सांभाळतो. काही हरकत नाही मी गायी सांभाळतो पण तो आल्याबरोबर अगोदर मला भेटला पाहिजे. म्हणे काही हरकत नाही तो आला ना तुझा निरोप देतो मी त्याला तो तुला भेटल. म्हणे काही हरकत नाही. मग याने गायी सांभाळायला सुरुवात केली. 1 दिवस झाले 2 दिवस झाले 3 दिवस झाले. पुजाऱ्यानं काय करावं हा गायी घेऊन गेला ना की दुसऱ्या सेवकाकडे डब्बा द्यावा. जाय त्या गुराख्याला जेवू घालून ये. दुपारचा डब्बा. 5 दिवस झाले एका दिवशी आणि त्या यात्रेचा मुख्य दिवस जवळ येतच होता. आला मुख्य दिवस पण त्या गडबडीमध्ये घाई गोंधळामध्ये त्या पुजाऱ्याला डब्बा द्यायचा ध्यानच नाही. मग हे गेलेलं सकाळपासून 1 वाजलाय 2 वाजलाय डब्बा काही आला नाही. पण हा मनात विचार करत होता की तो देव तो भगवंत कधी भेटल. 5 दिवस झाले नुसत्या गाई सोडतोय मी कधी येईल तो कधी नाही याचा हाच विचार चालू होता. तितक्यामध्ये त्या पुजाऱ्याच्या लक्षामध्ये तर काही आलं नाही कारण मुख्य दिवस होता. इकडेच त्या देवाला लोणी खाऊ घाल दही खाऊ घाल तूप खाऊ घाल. इकडच मंदिरामध्ये पुजारी दंग झालेला. मग आता याची भाकर कोणी घेऊन जायची. नसतं म्हणे महाराज असं मळकट धोतर
असं गुडघ्या इतकंच नेसलेलं, असा मुंड बांधलेला, काळा पुक्त, हातामध्ये असं पालवं, त्याच्यामध्ये अशी भाकरी, त्याच्यामध्ये थोडासा ठेसा, पालथी मारलेली वाटी, थोडासा तेलाची धार आणि हातामध्ये ते घेतलेलं एका हातावर एका खांद्यावरती अशी कांबडी टाकलेली, घोंगडी टाकलेली, हातात काठी, एका हातात शिदोरी आणि घेऊन तिथं आलेला आहे. कोण आलं माहितीये का? हा हा आला. ए सेवका, अरे तिकडे काय बसलाय एकदा इकडे. हे याच्या मनामध्ये एकच तो देव मला कधी भेटल. यांनी ऐकलं नाही देवाने आवाज द्यायचा, पण कधी भेटल. ए अरे तुला ऐकू येत नाही इकडे. अरे मला उशीर झाला म्हणून राग आला का तुला? तुझा डबा घेऊन यायला उशीर झाला. अहो नाही उशीर ते जाऊ द्या, मी गाई सांभाळतो 5 दिवस आणि मला किती भूक लागू द्या, मी उपाशी राहतो, पण मला नक्की सांगा ना देव कधी भेटल? कोण म्हणते देव कधी भेटल? अरे भेटल तुला देव इकडे आलेला आहे. महाराज भोळा सांग काम्यासारखा उठ ये म्हणलं की येतोय. आलाय बसलाय म्हणे जेवतो का थोडस. म्हणे मी जेवतो नाही, मी जेवतच नाही, मेलो तरी चालेल, पण आधी मला तुम्ही सांगा 5 दिवस झाले गाई सांभाळून घेतात, मी हा जन्म जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गाई सांभाळतो, पण देव कधी भेटल सांगा ना मला एकदा, नक्की सांगा या दिवशी भेटल म्हणून. ते म्हणे अरे बाबा देव भेटल तुला, त्याची काळजी नको. नाही नाही नाही, देव भेटन कधी भेटन ते सांगा आधी. तो जर का या दिवशी भेटन म्हणतात तरच जेवण, नाही तर मी प्राण सोडून देईन. ऐकलं महाराज? ऐकलं नाही त्याने. मग शेवटी देवानं आपल्या हाताने एक घास घेतला. कशाचा घास कळतो तुम्हाला? घास घेतला मोडून, त्या पोळीचा ठेचा लावला आणि त्याला देव भरवताय. कोणाला? त्या घोड्याला. एकच भाव आहे अंतःकरणामध्ये, एकच प्रीती आहे, देव भेटावा. कोण भेटावं? देव. तो भाव पाहिजे महाराज आपल्याकडे, तो भेटावा. तिकडं लोणी खाऊ घालायला आहे पुजारी. कोण? ते बामण. लोणी खाऊ घालायला, तिथं लोणी नाही, इथं खाऊ घालायला आलाय ठेसा. आणि आपण गप्पा गपके आणतोय. कशाचे? ठेशाचे, भाकरीचे. आणि तिकडं लोणी खाय ना महाराज. काय कारण असं? तुका म्हणे जीवी सरे प्रेम द्यावे, प्रीतीच्या अंतःकरणामध्ये प्रीती त्याला द्यावी, ती गोडी त्याला द्यावी. देता येईल ना महाराज तितकं? इकडं पहा, या कथेतून या कीर्तनातून एकच घेऊन जा. काय? आपल्या देवाऱ्यामध्ये जो देव आहे ना, उग ती मूर्ती आहे म्हणून पूजू नका गड्या. तो आपल्या घरातलाच एक सदस्य आहे. त्यालाही माझ्याकडे एक काना आहे पहा, सांगू नाही म्हणतात आपण केलेली साधना, पण सांगतो. असा एवढा 7.5 किलोचा काना आहे माझा. का? त्याला पैंजण आहे, त्याला झोपण्याकरता मच्छरदाणी आहे, फॅन आहे, त्याला वाटी ग्लास, त्याचं सगळं काही जसं जितकं माझं आहे का, त्याच्या आंघोळीच्या भांड्या सगळं वेगळं आहे जसं माझं आहे. मी 3 टाइम जेवतो, तो पण 3 टाइम जेवतो महाराज. तुम्ही पण तसं करा. आपल्या घरामध्ये असणारा जो काना आहे, जो देव आहे, एकच दारा कोणता? तुमच्याकडे मला माहिती आहे 30-35 असते, हे का नाही? एकच ठेवा तुम्ही. झालं बाबा, थोडं 2 मिनिट एकच ठेवा. हा, पण काय करा, एवढं घेऊन जा. काय? त्याला आपल्या घरातला सदस्य म्हणून तसं सांभाळा. आपलं कीर्तन सफल झालं असं मी समजून घेईल आणि झालेली सेवा ही सेवा आता संपलेलीच आहे. झालेली सेवा तुमच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी, दक्षिणमुखी मारुती महाराजांच्या चरणी, संत सज्जनांच्या चरणी, गुरुवारांच्या चरणी समर्पण करतो. तरी नुन ते पुरते, अधिक ते सरते, करून घ्यावे हे तुमते विनोद असे. इतका आवाज बसलेला असून तुम्ही 2.5 तास बसले. सर्वांचे उपकार मानतो आणि सेवेला पूर्ण विराम.